नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2024 इयत्ता 9वी विषय भूगोल याविषयी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असेल। या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्ननुसार तुमच्या शाळेत होणारा पेपर येणार आहे। सर्व प्रश्नांची व्यवस्थित तयारी करावी। सर्व प्रश्न व्यवस्थित वहीत लिहून उत्तरे पाठ करावीत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत पेपर सोडवताना ह्या प्रश्नांची मदत होणार आहे। तर आपण आता प्रश्नपत्रिका पाहूया। प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या आहेत, त्या सर्व सूचना वाचन करायच्या आहेत। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहिली रिकामी जागा, पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणाची वेळ नेहमी टिंबटिंब असते। उत्तर पुढे। उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने टिंबटिंब शहराचा विकास झाला। पुणे। कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे टिंबटिंब या गावचा विकास झाला। सावेड। चौथी रिकामी जागा, नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी टिंबटिंब उपयुक्त ठरतात। उत्तर हवाई मार्ग। प्रश्न पहिला ब, योग्य जोड्या लावा। अ गट आणि ब गट दिलेले आहेत 4 मार्कांसाठी। हरित क्षेत्रमार्ग, रोरो वाहतूक, संदेश वहन, म्हैसूर। ब गट, कोकण रेल्वे, कृत्रिम उपग्रह, कर्नाटक, अवयवांची जलवाहतूक मार्गाने वाहतूक। उत्तरं दिलेली आहेत हरित क्षेत्रमार्ग ड, रोरो वाहतूक अ, संदेश वहन ब, म्हैसूर क, कर्नाटक। प्रश्न क्रमांक दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। देशांच्या सीमा अंतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय? उत्तर स्वदेशी पर्यटन। प्रश्न दुसरा, जागतिकीकरण म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय। प्रश्न तिसरा, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? उत्तर 5 तास 30 मिनिटे। प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला चौथा, अतिरिक्त उत्पादनाचे काय केले जाते? उत्तर, कमी उत्पादन असलेल्या प्रदेशाला मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, पुढील दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील पर्यटन स्थळे दाखवा। सूची आवश्यक आहे। घटक, जम्मू, मंगळूर, कोलकाता, कन्याकुमारी, पणजी, आग्रा। त्याचं उत्तर पणजी, मंगळूर, आग्रा, जम्मू, कोलकाता, कन्याकुमारी। घटक सगळे दाखवलेले आहेत, व्यवस्थित पहा। जम्मू दाखवलेला आहे, आग्रा, पणजी, कोलकाता, नकाशा दाखवत असताना सूची आवश्यक आहे आणि त्या घटकांचे क्रमांक व्यवस्थित। प्रश्न क्रमांक 4, संज्ञा स्पष्ट करा। जागतिक प्रमाणवेळ याचं उत्तर आपल्याला पाहण्यासाठी नवनीतमधील पेज नंबर 68 गाईड, भारताची प्रमाणवेळ पेज नंबर 68, जागतिक प्रमाणवेळ शून्य रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरील स्थानिक वेळेला जागतिक प्रमाणवेळ मानले जाते आणि प्रमाणवेळेची पण व्याख्या इथे दिलेली आहे। तसेच भारताची प्रमाणवेळ याचीही व्याख्या दिलेली आहे। विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय वाररेषेची गरज ही कन्सेप्ट इथं वाचून समजावून घ्यायची आहे। तसेच प्रमाणवेळ ही पण कन्सेप्ट वाचून समजावून घ्यायची आहे। आता आपण भारताची प्रमाणवेळेची व्याख्या इथे पाहूया। भारताच्या साधारणतः मध्यातून जाणाऱ्या 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही संपूर्ण भारताची प्रमाणवेळ मानली जाते। प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा। कोणतीही 2 आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे।
पेज नंबर 69 गाईडमधील आंतरराष्ट्रीय वारसा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. इथे उत्तर दिलेलं आहे. यातून आपल्याला व्यवस्थित पॉईंट्स लिहायचे आहेत. नंतर कारणे द्या. 3 पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. याही प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित इथे दिलेलं आहे. व्यवस्थित वाचन करून त्याचे मुद्दे लिहायचे आहेत. तसेच कारणे द्या. 2 भारतातील अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. पान नंबर 75 उत्तर आहे. ते आपण आता उत्तर पाहूया. म्हणजे प्रश्न 5ची आपल्याला तिन्ही उत्तरे मिळतील. पहिल्या आणि तिसऱ्याचं आपण उत्तर पाहिलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी व्यवस्थित पॉईंट्स लिहायचे आहेत. इथे पॉईंट्स दिलेले आहेत. आपली भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. खालील माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख काढा. 6 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. त्या खालील प्रश्नांची उत्तरेही लिहायची आहेत. देश, निर्यात मूल्य, आयात मूल्य दिलेलं आहे. देशांची नावे दिलेली आहेत. भारत, चीन, ब्राझील, संयुक्त संस्थाने आणि त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. देशांचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्य दिलेलं आहे. भारताचं 272, 380, चीन 2143, 1960, ब्राझील 190, 241, संयुक्त संस्थाने 1510. आता आपण जोडस्तंभालेख पाहूया. निर्यात ब्लँकनी दाखवलेले आहेत. आयात केलेले डार्कनी दाखवलेले आहेत. लेख काढत असताना एक्स अक्ष आणि वाय अक्ष व्यवस्थित काढायचा आहे आणि त्यामध्ये सूचीप्रमाणे स्केल घ्यायचा आहे. भारताचे आयात मूल्य किती आहे? 380. सर्वात कमी आयात मूल्य कोणत्या देशाचे आहे? ब्राझील देशाचे आहे. आयात मूल्य 241. सर्वात जास्त निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे? चीन 2143. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 8 मार्कांसाठी आहेत हे प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात? टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे गाईडमध्ये व्यवस्थित दिलेली आहेत. ते फक्त पॉईंट्स पाठ करायचे आहेत. जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश, पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात? 113 पान नंबरवरती आहे. या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया. पान नंबर 113. पर्यटनाचे पुढील उद्देश असतात: आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे, वैद्यकीय सेवा प्राप्त करणे, धार्मिक कार्य करणे. आणि शेवटचा प्रश्न, टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा. 4 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. पान नंबर 106 वरती याचं उत्तर आहे. टीव्ही या संदेशवहनाच्या सहाय्याने मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक, क्रीडाविषयक सर्व कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. धन्यवाद. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि